दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू आहे ते विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने केलेले आंदोलन होतं आणि प्रत्येकाला सुद्धा म्हणजे कोणत्याही पक्षाचा असो त्याला हे वाटायचं की असे जे काही पेपर फुटीचे प्रकरण आहे त्यामुळं विद्यार्थ्यांचं लॉस होतोय, नुकसान होतंय, आणि विद्यार्थ्यांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहे. म्हणून त्या आंदोलनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, सामाजिक दृष्टिकोन ज्याला म्हणता येईल, तो अत्यंत सॉफ्ट प्रत्येक माणसाच्या मनामध्ये होता. परंतु आता आपण जे पाहतोय की काही राजकीय पक्ष त्या आंदोलनाचा फायदा कसा उचलायचा, त्याला इनकॅश कसं करायचं, त्याच्यामुळं आपले पोळी कशी भाजून घ्यायची, या भूमिकेत आलेले आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक जण जाऊन आमचा पाठिंबा, बिनशर्त पाठिंबा असं करून आणि त्या आंदोलनाची दिशा ही आपल्या पक्षाकडे कशी वळेल असा सुद्धा त्यांचा भाव एकंदरीत दिसून येतो. म्हणून प्रत्येक आता पळापळा कोण पुढे पळतो तो असं म्हणून प्रत्येक जण बंदची हाक देतोय. प्रत्येक जण आता आम्ही त्याला पाठिंबा देतोय म्हणून रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न करतोय. मला असं वाटतं की हे जे काही होतंय त्यामुळं मूळ आंदोलन जे आहे त्याला आता राजकीय वळण लागायला सुरुवात झालेली आहे. उद्धव ठाकरे जाऊन आले, शरद पवार जाऊन आले, बरेच नेते तिथे जात आहेत, व्यासपीठावर भाषण देत आहेत. मग ते सांगतोय की प्रत्येक जण जातोय आणि आम्ही ह्या आंदोलनामध्ये आहोत, ह्या आंदोलनामध्ये सहकार्य करतोय किंवा ह्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. मुळामध्ये एका विद्यार्थ्याने केलेलं सुरुवात, विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यासाठी केलेलं आंदोलन, आता ते न राहता त्याला आता राजकीय स्वरूप द्यायचं काही लोक प्रयत्न करतायत. या आंदोलनावर निश्चित तोडगा निघाला पाहिजे. विद्यार्थ्याच्या मागण्या निश्चित ऐकून घेतल्या पाहिजे. उद्धव ठाकरे आता वाढदिवस सुद्धा साजरा करणार नाही, सरकारने निर्दयपणे विद्यार्थ्यांना मारलं असं म्हणणं आहे. आता कुठं वाढदिवस, कुठं आंदोलन, काय संबंध आहे या सगळ्या गोष्टीचा? परंतु पुन्हा पुन्हा सांगतो, या आंदोलनाचा राजकीय फायदा, राजकीय पक्षाच्या मोठमोठ्या नेत्यावर सुद्धा हल्ला झालेले आहेत. म्हणून या सगळ्या गोष्टीचा चिंता आईवडिलांना असणं हे साहजिक आहे. विद्यार्थ्यांना पुन्हा मारलं तर सत्ताधाऱ्यांना मास्टर सुरू देणार नाही. बघा, विद्यार्थीवर झालेला लाठी हल्ला हा कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो का नेता असो त्याचं समर्थन करणार नाही. विद्यार्थी हे विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडे पाहताना वेगळा दृष्टिकोन असला पाहिजे, हे सर्वच पक्षाची भूमिका आहे, सत्ताधारी असो का विरोधक असो. म्हणून झालेला प्रकार पुन्हा घडू नये याची काळजी निश्चित सरकार घेईल. उद्धव ठाकरे दिल्लीला जाऊन आले तर राज ठाकरे मुंबईच्या रस्त्यावर उतरणार आहे, सोबत उद्धव ठाकरे उतरणार आहे विद्यार्थ्यांच्या समर्थनावर. आता लोकांना त्यांचा कंटाळा आलेला आहे, त्यांच्याकडे कोणी म्हणजे गांभीर्याने पाहत नाही. जिथं बोलायला पाहिजे तिथं मौन असतात, जिथं मौन पाहिजे तिथं बोलायला लागतात. हे त्यांचं वैशिष्ट्य राहिलं. आंदोलनाच्या अनुषंगाने पंतप्रधानांनी एक ट्विट केले, देशातील तरुणाचे हित, त्यांचे भविष्य हे आमच्यासाठी सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि पेपरफुटी प्रकरणात द्यायचे हा संपूर्ण प्रकार फास्ट ट्रॅक न्यायालयात करण्यासाठी आम्ही तसे निर्देश करत होते. तरुण पिढीच्या भविष्याचं सर्वात मोठं नुकसान होते. त्याला तुम्ही संरक्षण बदल. राहुल गांधी आता बेताल वक्तव्य करायला सुरुवात करेल. पुन्हा त्याचा तो एक इव्हेंट शो सुरू होईल आता, आणि सगळा तरुण तुर्क तोच आहे आता सध्याला. म्हणून त्याच्या ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज, जसे तुम्ही स्वतःला पंतप्रधान म्हणून घेणारे लोक अशा पद्धतीने जर कायदे तुडवत असेल, पायदळी तुडवत असेल तर त्याला काय म्हणायचं? म्हणून अशा लोकांकडून लोकांच्या आता अपेक्षा राहिलेली नाहीये. हे फक्त आणि फक्त आपली प्रसिद्धी कशी वाढेल याकडे यांचं लक्ष आहे. सरडे, या सरड्यांना दुसरं काही काम नाही. मुंबई काँग्रेसकडून व्हिडिओ पोस्ट करण्यात आले, पोलिसांवर आरोप करण्यात आले. त्यापासून म्हणजे की जर ते आंदोलन जर पुन्हा अंमलात आले तर त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात येतील, त्यांना जन्मठेप. आंदोलकांवर जे विद्यार्थी आहेत त्यावर सरकार सहानुभूतीने विचार करून ते गुन्हे सुद्धा मागे त्यांनी घेतले पाहिजेत. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मागण्या पुरतच आंदोलन केलेलं आहे, बाकी कोणतेही मागण्या त्यांच्या नाहीत. जातोय परंतु पोलिसांचं याच्याकडे बारीकाने लक्ष आहे. आपण पाहत असाल आपल्याच माध्यमातून काही वेळेला जे पोलीस नाहीत ते सुद्धा पोलिसाच्या वेशामध्ये हातात दंड घेऊन फिरताना दिसत आहेत. म्हणून ह्या आंदोलनाकडे आता गांभीर्याने पाहिले पाहिजे. यामध्ये जर दुर्दैवी काही घटना घडली
कार्यकर्त्यांना पकडून त्यांना धमकावत असल्याचं त्या व्हिडिओमध्ये दाखवले जात आहे. त्यामध्ये ते पोलीस म्हणत आहे की तुम्ही जर का इथं परत आलात तर तुमच्या खिशात आम्ही 2 पावडर टाकू आणि तुम्हाला जामीन सुद्धा भेटणार नाही, तुमचं भविष्य पूर्णपणे बरबाद होईल. असं काही करता येणार नाही. असे जर पोलीसवाले म्हणत असेल तर त्या पोलीसवाल्यावरच गुन्हा दाखल केला पाहिजे. पोलिसांच्या घरचं राज्य नाहीये. विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने धमकावून जर त्याचा व्हिडिओ येत असेल तर त्या निश्चित त्या पोलिसांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे.